जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया। सन्माननीय गणेशजी केणी साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट प्रदान झालेला आहे। धन्यवाद साहेब आणि अभिनंदन प्रवीण, जबरदस्त बॅटिंग आपली पाहायला मिळाली। सो वेलकम ऑल द व्ह्यूअर्स अँड लिस्नर, वेलकम ऑल प्लेयर। आपण पाहतायत जबरदस्त असा हा सामना संयुक्त स्पोर्ट पायगाव वर्सेस स्वराज्य स्पोर्ट कशिली या सीझन मध्ये तब्बल 5व्यांदा हे संघ आमने सामने येत आहेत। सामन्याला सुरुवात होते, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक। दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने जोडले गेलेले आहेत। वेलकम ऑल। पहिला चेंडू फुल टॉस होता, मात्र चेंडू लेग स्टंप चुकवून जातोय सीमारेषा पार। पंचांचा इशारा वाईड, वाईड +1 4। धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे। 2 चेंडू फक्त टाकून झालेले आहेत। दीपक मडवीचा या वर्षी जबरदस्त फॉर्म, 2 मॅन ऑफ द सिरीज, 2 मॅन ऑफ द सिरीज, 2 उत्कृष्ट फलंदाज त्याच्या नावावर आणि आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 अर्धशतक आलेली आहेत। काय कमालीचा हा फलंदाज आहे। यस, आणि एक गाव एक गट जी स्पर्धा झाली होती कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये, त्यामध्येही त्याने अर्धशतक पार केलं होतं। हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे, ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता। आणि दीपक मडवीची विकेट खरं तर एक बोनस विकेट असेल महेश तरेसाठी, मात्र महेश तरे अनुभव पणाला लावताना दिसतोय। धावसंख्या धावफलकावर 14 झालेले। माझी प्रेसिडेंट नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय गणेशजी केणी साहेब, कबीर निर्मल स्मृती चषकाचे प्रणेते आपण व्यासपीठावर पाहतोय। हा फुलटॉस चेंडू आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात। जयेशच्या हातातून झेल जाणार नाहीये। व्हॉट अ कॅच। खरं तर चेंडू तितका चांगला नव्हता, फुलटॉस चेंडू होता, कुठेही टाकू शकला असता फलंदाज, परंतु बॅटच्या वरच्या अंगाला चेंडू लागला आणि एलिमिनेशन मिळालं नव्हतं। तितकी जागाही करता आली नव्हती, गॅप फाइंड करता आला नव्हता फलंदाजाला। आणि जयेश तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर उभा आहे आणि त्याच ठिकाणी त्याने अगदी चांगला झेल पकडला। यस, स्पर्धेसाठी विशेष सहकार्य जर कोणाचं असेल तर गणेशजी केणी साहेबांचं। आणि त्यानंतर कशिली संघाला ऑफर असेल रामशेठ भोसले यांच्याकडून, आपण जर अंतिम विजेतेपद पटकावता तर आपणास 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक। क्या बात आहे। संघांना चेअरअप करण्यासाठी असे दानशूर दाते हवेत। महेश, बॅटची एज लागून चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। ग्रह फिरले निश्चितच। यानंतर चौथा हिरवा मानकोळी आणि बंद्रा मारुती काल्ले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर तयार राहायचे टॉस साठी। इथे नशिबाची साथ मिळत नाही। आता मात्र चूक यष्टी रक्षकाने सुधारले, यष्ट्यांच्या मागे तो डीपला आहे। चांगला चेंडू महेश तरेने
खूप प्रयत्न केले, त्याचे 2 चेंडू तसं बघितलं तर डॉटही झाले होते. अगदी दीपकच्या समोर ही त्याने चांगली गोलंदाजी केली, परंतु नशिबाची साथ त्यालाही मिळालेली नाही. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. राकेश शून्यावर बाद झालेला आहे. प्रथम आणि द्वितीय चषक या स्पर्धेमध्ये उमेश जयराम पाटील खांडपे, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण यांच्याकडून आलेले उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर हे गणेश केणे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरसई सावंदे यांच्याकडून पारितोषिक आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यात भगवानजी भवीर कासने, प्रोप्रायटर भगवती एंटरप्राइजेस यांच्याकडून आलेले आहेत. टॉस बॉक्स जो स्पॉन्सर झालेला आहे श्री रवींद्र कोळेकर MD, प्रोप्रायटर श्री लक्ष्मी नारायण इन्फा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड टिटवाळा यांच्याकडून टॉस बॉक्स स्पॉन्सर झालेले आहे. स्टॅन जे आहेत ते स्टॅन जय राघोबाबा स्टॅन आणि जय बजरंग स्टॅन. त्यानंतर खेळाडू कक्ष स्वर्गीय परशुराम गडू धुमाळ यांच्या स्मरणार्थ सागर परशुराम धुमाळ, सुभाष धुमाळ यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण खेळाडू कक्ष पाहू शकता. त्यांचे बंधू सागर परशुराम धुमाळ यांनी हे खेळाडू कक्ष स्पॉन्सर केलेले. गणेशजी गुळवी साहेब निंबवली, निलेशजी गुरव साहेब कवाड ज्यांनी काल या स्पर्धेला भेट दिली, ओमकार ग्रुप वडपे, प्रेमनाथ वडोलकर, अनंता पाटील, विजय पाटील, सुनील पाटील, मोतीराम पाटील, तेजस पाटील साहेब पोगाव, त्यानंतर दयान ठाकरे, गोरसे ग्रामपंचायत सदस्य सावंदे, तसेच गणेश केणी साहेब जिग्यादादा ज्यांना प्रेमाने म्हटलं जातं, यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत. तसेच अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब, सन्मान्य संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, संतोष सोरे साहेब, बापदेवपाडा समाजसेवक उद्योगपती, सुदेश अण्णा गायकवाड, सरपंच गोरसई, कल्पेश केणे गोरसई युवासेना उपाध्यक्ष भिवंडी आणि सुनील नारायण केणे गोरसई उद्योगपती यांच्या सर्व या सन्माननीय व्यक्तींच्या मार्फत या स्पर्धेला सहकार्य उपलब्ध झालेले. सर्वांचं खूप खूप आभार. अगदी चालत आलेले होते फलंदाज. स्टेप आउट किती पावलं, जवळजवळ 2 ते 3 पावलं स्टेप आउट झाले होतं. मात्र निलेश चतुर गोलंदाज आहे. कधी काली निलेशनीही रेग्युलर क्रिकेटमध्ये नक्कीच गोलंदाजी केली असेल आणि तोच निलेश आपण पाहतोय ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार. लॉफ्टेड शॉट, मिडल ऑफ बॅट, चेंडू जातोय हवाई यात्रा करत सीमारेषा पार षटकारासाठी. निलेशने नक्कीच कॅप्टन ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की या मैदानावर जवळजवळ 20 वर्ष मी खेळलेलो आहे. ऐतिहासिक मैदान आहे आणि माझ्या आवडीचं मैदान आहे. इथे मी गोलंदाजी चांगली करू शकतो. मात्र दुसऱ्याच चेंडूवर आपण बघितलं निलेशला हा षटकार पडतोय. बॅट्समन दीपक मढवीच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा. धावसंख्या धावफलकावर पोहोचते 24. 24 लॉस ऑफ 1 विकेट. मॅन गोज राकेश ऑन 0. सन्माननीय सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चुना चेंडूची फेक करा प्लीज. जुन्या चेंडूची फेक करा. कुठे ना कुठे बॉलची शेप आय थिंक तिथे व्यवस्थित नाही. पंच निरीक्षण करतायत. काल अध्यक्ष साहेबांचा संघ म्हणजे विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी यांचा संघ जोशी इलेव्हन भादवड A हा संघ शेवटच्या सामन्यामध्ये 70 धावा करून अंतिम फेरीमध्ये पोहोचला. शेवटच्या सामन्यामध्ये सन्माननीय उपाध्यक्ष सुनीलजी पाटील यांचा संघ होता पवनपुत्र वडपे. चांगली लढत झाली होती. मात्र कुठे ना कुठे कमी पडला पवनपुत्र वडपे संघ. तब्बल त्यांनीही 57 धावा पूर्ण केल्या होत्या. वेल चला लगेच सामन्याला सुरुवात करूया. मागचा सामना भरपूर मनोरंजक झाला. ज्ञानेश्वर मुकदम कारिवली वर्सेस कालवार. अगदी शेजारी संघ जेव्हा असतात ना चुरस असते सामन्यामध्ये. काय कमालीची बॅटिंग केली संदीप पाटीलने. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना गोल्डन 6 त्याच्या बॅटमधून बघितलं आपण.
आणि दमन चषक विजेता कालवार संघाला मात्र या स्पर्धेमधून काढता पाय घ्यावा लागला. गोलंदाज तयार निलेश. निलेश टू दीपक. हो तेज तर्रार चेंडू. क्या बात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. असं बॅटल असलं ना की यूट्यूब युजर्स वाढतात. असं बॅटल असलं की मैदानात असलेल्या प्रेक्षकांना अगदी वाटतंय की हा सामना डोळ्यासमोरून संपूच नाही, हे बॅटल डोळ्यासमोरून संपूच नाही. काय जबरदस्त चेंडू होता निलेशचा. पुढे सरसावले. काहीसा चेंडू वाईट टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टमस सोडून, कारण स्टेप आउट आधीच क्रीजच्या बाहेर राहिले होते, त्यानंतर स्टेप आउट केला होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. वाईटने अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 25 लागलेली आहे. 25. चला स्पीडअप करा प्लीज टीम कशेळी, आपणास विनंती असेल. आज गिरीश मडवीशी बरीच चर्चा झाली, नक्कीच त्याच्या संघाच्या खेळाविषयी. गोलंदाज तयार निलेश. रिव्हर्स स्वीप केलेला आहे, मात्र त्या ठिकाणी आधी क्षेत्ररक्षण तैनात आहे. फेक किती चांगली बघा. उमर 55 की दिल 55 का असं म्हटलं जात आहे ना, जात असतं ना, तसंच अगदी घडलेलं आहे. जैसे ते परिस्थिती ठेवा पंच, कारण एकाच रोलावर 2 गाड्या होत्या आणि आपल्या नियमानुसार आपण जैसे ते परिस्थिती ठेवूया. धावसंख्या धावफलकावर 26 लागलेले. खरं तर चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका होता. फलंदाज दीपक मडवीचा हा फेवरेट शॉट आहे आणि त्यासाठी नक्कीच क्षेत्ररक्षण ही तसं सजवलेलं आहे. गोलंदाज निलेश. इथे निलेशने सुटकेचा निश्वास सोडलेला असेल, कारण स्ट्राईक चेंज झालेली आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला चिप केलेलं आहे. शॉट थर्ड मॅनला चाकून चेंडू जातो डीपला. हो काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब. बघा इथे हुशारी दाखवली नक्कीच क्षेत्ररक्षकाने. आणि पुन्हा एकदा दीपक मडवीला म्हणजे स्ट्राईक पासून दूर ठेवलेलं आहे. आणि दीपक मडवीला स्ट्राईक पासून जितकं दूर ठेवता येईल तितकं चांगलं असेल स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघासाठी. धावसंख्या धावफलकावर दुसऱ्या षटकात 28. हो परफेक्ट यॉर्कर. फक्त डिफेन्स केलेला आहे. भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29 लागलेली आहे. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये जितू गवळी आहे, धीरज, निशान, चंदन. चांगली बॅटिंग लाईन आहे. इथून स्प्रे जर कोणी नेला असेल, रिलीफ स्प्रे, तर प्लीज आणून द्यायचंय खेळाडू मित्र. पायगाव संघ तुमच्या बॅग मध्ये जर रिलीफ स्प्रे असेल तर पोचवा तिकडे, कारण फलंदाज त्या ठिकाणी दीपकच्या पायात आय थिंक क्रॅम आलेले आहेत. वेल चला सामन्याला सुरुवात होत आहे. चला चौथ्या मानकोळी आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. धावसंख्या निलेश 29 झालेली आहे 2 षटकामध्ये. 18 धावा पहिल्या षटकात आल्या महेश तरेच्या.
ज्याच्या पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आले होते, एक वाईटच्या रूपाने आणि त्यानंतर एक लकी चौकार मिळाला होता स्वयंभूस्फोट पायगावला. त्यानंतर निलेशने सुरुवात केली. निलेशच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिथून मात्र त्याने काहीशी चांगली गोलंदाजी केली. प्रमुख अस्त्र जयेश पाटील इथं वापरलं जात आहे. छपल क्रॉस झाले फलंदाज, चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरून जाते. इथे जितके डॉट चेंडू काढता येतील ना जयेशला, तितकाच त्याचा प्रयत्न असेल. कारण समोर दीपक मडवी असण्यापेक्षा नक्कीच जितू भालेकर असणं खूप महत्वाचं आहे ॲज अ बॉलर. इथे मात्र त्रिफलाचीत आणि जितू भालेकरला जावं लागेल पॅव्हेलियन मध्ये. आसमान से गिरे और खजूर पे अटके. तर नवीन फलंदाज या ठिकाणी जितू गवळी. नाही, क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट एन्जॉयिंग मध्ये खेळा, सिरियस होऊन खेळू नका. कारण सिरियस, मी नेहमी म्हणतो, सिरियस पेशंट तर दवाखान्यामध्येही मिळतात. आपलं 45 वय झालं वेल, जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. धावसंख्या धावपलकावर 29 लागलेले. जयेश पाटील चांगली सुरुवात करतोय. समोर आता जितू गवळी. ही जोडी, बिनीची जोडी, कसोटी क्रिकेटमध्ये एक शब्द वापरला जातो की चांगली जोडी जर असेल त्यास बिनीची जोडी असं म्हटलं जातं. आणि तीच जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू उडवलेला आहे. हो, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी आपल्या संघासाठी काही महत्वाच्या धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. महेश यांच्याकडून हे लाजवाब क्षेत्ररक्षण. ही खरी गंमत आहे 40+ क्रिकेटची. अगदी जीव तोडून आपली मुलं बालं, नक्कीच आपला परिवार सामना पाहतोय आणि तिथं त्या परिवाराला नक्कीच काही नावं ठेवण्याचा मार्ग मिळू नये यासाठी प्रयत्न केले जातात. कारण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपला मित्रवर्ग बघत असतो सामना, आणि थोडीशी चूक झाली की नक्कीच ट्रोलिंग झालं म्हणून समजा. जयेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावपलकावर 30 लागलेली आहे. हा सामना एक महत्वपूर्ण सामना, दोन बलाढ्य संघ. इथे पहा नशिबाची साथ. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी. नसीब बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातं. इथे तेच घडताना आपण पाहतोय. धावसंख्या धावपलकावर 34 लागलेली आहे चौकाराने. काय करेल तिथे गोलंदाज. चेंडू खूप चांगला होता, अगदी बीटी केलं होतं फलंदाज दीपक मडवीला, मात्र चौकार जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि या चौकाराने धावसंख्या 34 लागतीये. पुन्हा एकदा दीपक मडवी सज्ज होतोय. जयेशने खूप प्रयत्न केले, चांगले चेंडूही टाकले. यावेळी मात्र स्लॉग स्वीप, यस, आउट ऑफ पार्क. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. ही दोन उत्कृष्ट फलंदाज असे या सीझन मध्ये त्याच्या नावावर पारितोषिक आहेत. ऑलराऊंडरचा जर विचार केला तर नंबर 1 वर रँक करतोय दीपक मडवी. गोलंदाज जयेश.
हाई हाई चेंडू सीमारेषा पार, षटकार. हे षटकाराने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 46 झालेले आहे. कुशल क्रिएशनचे जे स्कोर बुक आहेत, नक्कीच कौशल क्रिएशनचे कौशल क्रिएशनच्या मार्फत या स्पर्धेसाठी स्कोर बुक स्पॉन्सर केलेले आहेत सुभाष परशुराम धुमाळ यांनी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. गिरीश शेवटच्या षटकामध्ये समोर जितू गवळी. इथे मात्र लॉफ्टेड शॉट, हा तिसरा परंतु जितू गवळीचा पहिला षटकार. केनी साहेब सांगतात की डायरेक्ट टार्गेट त्यांना दिलं की दुसऱ्या संघाने डायरेक्ट उतरायचं. असं मजाकचा भाग सोडूया, परंतु धावसंख्या बघा धावफलकावर तब्बल 52 झालेले आहेत. गिरीश समोर जितू गवळी. हाही चांगला फटका, मिडल ऑफ बॅट, पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार जितू गवळीच्या बॅट मधून. केनी साहेब जय बजरंग गोरसे बी संघाला जसं या भिवंडी तालुक्यामध्ये घेत नव्हते ना, मला वाटतं आता. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानात. गिरीश मडवी ओव्हर द विकेट. हा फुल टॉस आहे आणि हा तिसरा षटकार जितू गवळीच्या बॅट मधून. हॅट्रिक संपन्न षटकारांची. क्या बात आहे, आठवण करून दिली नक्कीच केणी साहेबांनी. गोरसई बी संघाला जेव्हा भिवंडी तालुक्यामध्ये बरेचसे संघ घाबरत होते, तेव्हा मात्र कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये पहिल्यांदा त्यांना संधी दिली गेली आणि तिथून कुठे ना कुठे नक्कीच त्या संघालाही या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये पुन्हा तोच सन्मान मिळाला. त्याबद्दल आपण केणी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करूया. धावसंख्या धावफलकावर 64 लागले, 64. मागच्या 5 चेंडूंचा जर विचार केला तर 5 षटकार आलेले आहेत. एकूणच या पूर्ण इनिंगचा विचार केला तर 6 षटकार या इनिंग मध्ये. बॅटमधून आले 3 दीपक मडवीच्या, बॅटमधून आले 3 जितू गवळीच्या. तोच दरारा. इथे मात्र फ्लिक केलेला आहे, नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. जितू गवळीच्या बॅट मधून आलेला हा आणखी एक धमाकेदार फटका, चौकार. हाई लॉफ्टेड शॉट, हाई जाईल सीमारेषा पार. बहारदार षटकार जितू गवळीच्या बॅट मधून. काय करेल गोलंदाज तिथे बघा. मागचा 5 नाही, मागच्या
8 चेंडूंचा जर विचार केला तर चौकार षटकार 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 चौकार आणि षटकार. आणि आतापर्यंत सर्वात महागड षटक या स्पर्धेतील फेकतोय गिरीश मडवी, कारण त्याच्या या बॉलिंगवर या षटकामध्ये आतापर्यंत 4 षटकार आलेले आहेत, 1 चौकार. ते प्लिक केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू ओ, मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण होते. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय धावा आलेले आहेत 2. आणि एकूण जर धावसंख्येचा विचार केला तर फर्स्ट हाफमध्ये धावसंख्या धावफलकावर 76 लागलेली. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारलेले जितू गवळी यांच्या संघाने स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि 77 धावांचं लक्ष स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघासाठी. जाऊया आपण टॉसकडे आणि ही टॉस आपण करणार आहोत बंद्र्या मारुती काल्हेर आणि चौथा हिरवा मानकोली ए या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चला, कारण या स्पर्धेचा नियम आहे पहिला चेंडू टाकण्या अगोदर टॉस झाली नाही, जो कर्णधार उपलब्ध नसेल उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला 2 धावांच्या म्हणजे त्या संघाला 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. या तांगडी साहेब आपण आपले शुभ असते टॉस खेडी साहेब या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. वेलकम. नक्कीच चौथा हिरो मानकोली ए संघाचे मानकोली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. त्यानंतर बंद्र्या मारुती काल्हेर दोन्ही संघांचा यावर्षीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. विलासस्मृती चषक पटकावला होता नक्कीच चौथा हिरो मानकोली संघाने आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाने नक्कीच कबीर निर्मल स्मृती चषकावर आपलं नाव कोरलं होतं. जाऊया आपण टॉसकडे. हुतात्मा एका बाजूला हुतात्मा चषक आणि एका बाजूला जय बजरंग न्यू 40+. जय बजरंग किंवा हुतात्मा असं आपल्याला कॉलिंग करायचं. कॉलिंग कोण करेल? येस, मानकोली संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. जय बजरंग असं त्यांचं म्हणणं आहे. येस आणि पाडलं हे तेच आहे. थँक्यू सो मच तांगडी साहेब. नक्कीच टॉस झालेले टॉस जिंकले. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. कबीर निर्मल स्मृती चषक एक चांगली स्पर्धा आपल्या मार्फत आयोजित केली गेली होती. मात्र इथं 2 दिवसाची जरी ही स्पर्धा असली तरी मात्र एक चांगली स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. काय वाटतं या स्पर्धेविषयी? एकदम भारी स्पर्धा 2 दिवसात ठेवलेली असली तरी मस्त ठेवलेली आहे. त्याच्याबद्दल आम्हाला चान्स दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. पूर्ण संघ आहे तुमचा? हो, संपूर्ण टीम. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. नक्कीच टॉस हरलात, बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. साहेबांची जी स्पर्धा होती कबीर निर्मल स्मृती चषक त्यामध्ये खूप चांगला तुमचा परफॉर्मन्स झाला होता. काही बदल असतील तुमच्या संघात? नाही, तेच प्लेयर असते. कोणाकोणावर जास्त दारोमदार असेल? फारशा आहे, संतोष आहे. आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र टॉस झालेले चौथा हिरो मानकोली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाला आमंत्रित केलेले. बॅटिंगसाठी जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये.
हॅलो हॅलो अँड बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त आपण सामना पाहतोय. फायनलचं पहिले फायनल खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमध्ये जर आपण एकंदरीत स्पर्धेचं अपडेट केले तर खऱ्या अर्थाने हे दोन दिग्गज संघ आहेत. नेहमीच एक आक्रमक खेळ या दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. कुठला संघ कुठल्या सामन्यामधून विजय संपादित करेल हे आपण भाकीत करू शकत नाहीये. असे दोन संघ विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी ती पार करण्याची लिलिया ताकद या दोन संघामध्ये. गोलंदाज विकास आणि पहिला चेंडू थोडासा अवांतर आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकवून घेते. कमांतर धावांनी संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्या होती ती एक. विजयाचं लक्ष फार मोठे 77 धावांचं लक्ष आहे आणि मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक. आणि ज्या अनुषंगाने सुरुवात झाली होती स्वयंभू पायगाव संघाची त्याच संघाला प्रत्युत्तर देण्यासाठी देखील आम्ही सज्ज आहोत असा इशारा देताना कशिळी संघ पहिला चेंडू पेस करताना तिच्या प्रतिम उत्कृष्ट फटका. फलंदाज गिरीश याच्या बॅटमधून येतोय नेत्र दीपक षटकार. पुणे एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू देखील जाईल सीमारच्या बाहेर चौकार. जरी धामांचं लक्ष फार मोठं असलं तरी ती ताकद या संघाच्या मनगडामध्ये आहे. ती लिल्या पार करण्याची ताकद या संघाच्या मध्ये आहे. लेग बाईचा इशारा तो एकदा विचार. निर्बळ धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती ती 11. 12 झाल्या. धावसंख्या 12. 3 चेंडू मधून 12 धाबा. खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत. खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. अतिशय चांगला फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. किती झाले टोटल? 22. वेलकम योगेश दळवी. अतिशय चांगला फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. तर ओव्हर क्रमांक पहिला संपता. पहिल्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती तब्बल 24. बिनबाद आणि जिंदाबाद अतिशय चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहतोय स्वराज्य कशेळी. जरी लक्ष फार मोठं असलं तरी जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही देखील सज्ज. 77 धावांचं भलं मोठं लक्ष आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी काय कमालची सुरुवात देखील त्या संघाच्या माध्यमातून झालेली आहे. बिनबाद 24 धावा धावफलकावर. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाल सांघिक. दुसरं गोलंदाज येतो जितू गवळी. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. पंच नो बॉलचा इशारा करतात. खराब फेक झाली होती. फुलेंचा चेंडू आउट ऑफ लेग स्टंप. एस्टनच्या बरोबर जाणारा चेंडू पंच नो बॉलचा इशारा करतात. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न.
2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 27. 77 धावांचं भलं मोठं लक्ष्य आहे. थोडासा क्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. आता मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज गिरीश याला बाद केलं जातं. 2 कंप्लीट आहेत. नेक्स्ट बासमन निलेश संघाचा तारणहार. संघाचा तारणहार आता परिपूर्ण संघाची जबाबदारी खऱ्या अर्थाने निलेशच्या खांद्यावर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारतो. 55 क्रॉस करतो. राईट मोडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन. रणजित एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि जेव्हा जेव्हा एखादा चेंडू डॉट जाईल तेव्हा निश्चित थोडंसं प्रेशर वाईज संघ होईल स्वराज्य कशेडी. कारण एकंदरीत धावांचा आपण विचार केला 77 धावांचं भलं मोठं लक्ष्य आहे. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. एका धावेने सगळ्या धावसंख्या होती ती 30. चौदा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 47 धावांची गरज आहे. 14 चेंडू 47 धावा. प्रत्येक चेंडूला आउट ऑफ पार्क करावा लागेल. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न हॅलो महत्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचित झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही धाव घेण्याची काही गरज होती का हा देखील प्रश्न असेल. तर फलंदाज महत्वाचा बाद होतोय. निलेश बॅट्समन जयेश येतोय. चेंडूला अप्परकट केलेला चेंडू जातो थर्डमॅनला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. मात्र या धावानं कुठंतरी जे टार्गेट आहे ते सेट केलं जाणार नाहीये. फक्त या धावाने तुम्ही पराभवाचं अंतर कमी करू शकाल. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. कारण की उर्वरित 12 चेंडूमधून आतापर्यंत खर्च झाल्या तब्बल 33 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. प्रतिवर्ष आपण विचार केला तर प्रत्येक ओव्हर मागून 22 धावांची गरज. गिरीश यांनी टाकलेलं जे षटक होतं अतिशय महागड षटक. तब्बल 30 धावा ज्यानं खर्च केल्या अंतिम ओव्हर मधून. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतोय दीपक. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. जयेशच्या बॅट मधून ससा चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न.
2 धावा कंप्लीट. धावसंख्या 35. एकेरी दुहेरी धावेने फक्त आणि फक्त आपण जे प्रभावचं अंतर आहे ते कमी करू शकता. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. उर्वरित 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ स्टंप. एक अमांतर धाव, धावसंख्या एकाने पुढे सकते. खराब चेंडू आणि उत्तम या ठिकाणी मात्र झेल कॅरी केला जातोय. शॉर्ट पेस डिलिव्हरी या टप्प्याचा चेंडू होता. हाफ टॅकर पर्यंत चेंडू होता. निश्चित ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र झेल उत्तम कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज जयेश याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतो दिनेश.
50 ते 60 धावा करण्याची ताकद देखील या संघामध्ये आहे आणि आता जर आपण एकत्रित विचार केला तर 48 धावा धावफलकावर आहेत शेवटचा चेंडू बाकी आहे 50 ते 55 60 धावा करण्याची ताकद होती या संघामध्ये डॉट चेंडू किती गेले यामध्ये आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून शिकस्त मिळते स्वराज्य कशिल या संघाला एक सातत्य काय असावं प्रत्येक सामन्यामधून आपली ताकद आपलं सातत्य जसे तसं आपण पाहतोय आउटस्टँडिंग परफॉर्म एक सांघिक कामगिरी नेहमीच ज्या संघाची उत्तम राहिलेली आहे तो तालुका क्रिकेट मधला एकमेव संघ स्वयंभू पायगाव पुन्हा एकदा या सामन्यामधून आपला दमदार विजय सादर करतोय एक बलाढ्य संघाला या ठिकाणी पराभूत करतोय तर विजयाचा शिल्पकार या सामन्यामधून अगेन्स्ट पुन्हा एकदा मला वाटतं दीपक मडवी